शॉट घ्यायचे तेवढं नाही तुमचं मगाच येत ऑटोप्सी झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून अगोदर त्याची कल्पना दिली गेली. आम्हाला नव्हतं सांगितलं सर असं काही. तुम्ही स्वतः सोबतच होते. एफआयआर थांबवण्यासाठी पाठवतो. एक दिवशी तुम्ही इथं थांबलेले एफआयआर देण्यासाठी तुमचे बाकीचे नातेवाईक गेले पण इन कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती पण इन कॅमेरा झाला नाही पोस्टमॉर्टम आणि इथे परत आल्यानंतर जे ऍडिशनल एसपी मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झालं नाही म्हणून. आम्ही तेव्हा विचारलंय जे पोलीस आहेत आरोपीला पाठीशी घालतात पडतात. नाही आता हे जे चार लोक आहेत ज्यांचे उल्लेख आहे 6 लोक सॉरी डीवायएसपी तुम्ही पीडितेचे सीडीआर लीक करता पीडितेचे मग ते कसे गेले मग तुषार दोषींनी केले का कुणी लीक केले तुषार दोषी प्रेस कॉन्फरन्स मध्ये होते तुषार दोषी हा बोल बरोबर आहे मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत. मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो काय अधिकारी तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का त्यांनी असं केलं. तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी का एवढं बरळू दिलं. तुषार दोषींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईंना त्यांनी अडवा खरं तर ते इथं असायला पाहिजेत ते का आले नाहीत समोर. राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला कशाला तोफेच्या तोंडी द्यावं सर मी पण आपण ऐका एकीकडे आपण डीवायएसपी विभागाचा अधिकारी म्हणताय दुसरीकडे आपण सांगताय दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे अमुक अर्धा दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही. मग अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे आम्ही वाटलं सर 2 दिवस थांबतो व्हायचं आता ह्याच्या पुढे काय बोलायचं. सर अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे डॉक्टर अंशुमन मेडिकल सुप्रिंट MS आहे या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही. डीवायएसपी राहुल धसवर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही. डीवायएसपी राहुल धस जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतंय का आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेल्या तपासावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा. तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विनाकारण सर मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि मी शांतपणे जाते तुम्हाला गरजच नाही सर 1,500-2 हजार पोलीस तिथं थांबवायची. तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही. बंद शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला आपण काय उपयोग आहे तुमचे सगळे पोलीस मेंटेन करायचं नाही का मॅडम. अहो दादा आम्ही करायचं नाही का ते. अहो दादा तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते नाक्यावर सुपारी खात थांबले होते व्हिडिओ फुटेज आहे साहेब मी गर्दीचं यांच्या गावाला जाऊन आलो या वडिलांच्या कवड गावला एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं. त्यांच्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा. आज त्यांना एकही संरक्षण नाही कशा आले. डीवायएसपी राहुल धस MS अंशुमन धुमाळ API जायपात्रे PSI पाटील आणि 2 P सुनील महाडिक 1 आणि 2 P शिंदे आणि नागपूर या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं. ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार कसं दाखल करणार. तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर तुम्ही तपास अधिकारी ह्या गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही. आपण दिलेलं निवेदन मी घेतोय आणि या अनुषंगाने ते हत्येचं प्रकरण आहे का या दिशेने सुद्धा आपण सखोल चौकशी 4 पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलंय की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर यास पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणते अधिकारी जबाबदार असतील तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिली. 29 जूनला जी तिने तक्रार दिली होती ती 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दिली होती पाटील जायपत्रे आणि बदने तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे पण पाटील आणि जायपत्रे यांनी पण आत्महत्येत प्रवृत्त केला आहे हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण FIR मध्ये इन्क्लूड करायचं की यांच्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त मी ऑलरेडी तुम्हाला 2-3 दिवस तुम्ही जबाब नोंदवायचं सांगितलं. मुळात जे डिपार्टमेंटमधल्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे आमचा संशय आहे ज्यांची नावं ऑलरेडी त्या 4 पानी पत्रात आहेत जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील तर आमच्या जबाबाला काय अर्थ आहे.